हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवार यांची टीका। डिप्लोमा, पदवीधर आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना, मग 10वी पास झाल्यानं काय करायचं? तरुण पोरांना मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी द्या, आव्हाडांची मागणी। कुटुंबामध्ये सर्वांना जागा, पण अजित पवारांना पक्षात परत घेण्याबाबत सर्वांना विचारूनच निर्णय घेणार। माघारी परतणाऱ्यांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांच्या बारामती आणि बीड मधील भाषणांमध्ये माझ्याविषयी आस्था दिसली, शरद पवारांचा खोचक टोला। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधी सांगावी, मग काय मार्ग काढता येईल ते बघू, आरक्षणावरून शरद पवार यांचं आवाहन। देवेंद्र फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत। फडणवीसांनी टाकलेला डाव मी मोडणार, जरांगेंचा इशारा। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का। अजित पवार, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर यांच्यासह माजी नगरसेवकांचा पवार गटामध्ये प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात। पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून। पंढरपूरमधील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। बळीराजाला कष्ट करायला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, जनतेला चांगले दिवस येऊ दे, मुख्यमंत्री शिंदेंचं विठुराया चरणी साकडं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।